शेतकरी मित्रांनो, महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकूण 8 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यशस्वीरित्या जमा झाले आहेत. परंतु आता वेळ आली होती 9व्या आणि 10व्या हप्त्याची. नियमानुसार हे हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, परंतु ते अद्यापही रखडलेले आहेत, जमा झालेले नाही. आपण जर तुलना केली तर केंद्र सरकारची जी PM किसान योजनेची हप्ता आहे किंवा PM किसान योजनेचे पैसे आहेत ते बहुधा वेळेवर येतात, परंतु राज्याच्या नमो शेतकरी महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मात्र कधीच वेळेवर मिळत नाही. ही रिॲलिटी आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. हे हप्ते नेमके का रखडले आहेत याचे मूळ कारण आता समोर आलेलं आहे. तर थोडक्यात जाणून घेऊया. परवा दिवशी राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केले आहे. जेव्हा सभागृहात चर्चा सुरू होती तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धान बोनसाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चिठ्ठीसुद्धा लिहिली होती. या चिठ्ठीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितले त्यावरूनच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांना का उशीर होतोय हे स्पष्ट झालेलं आहे, हे समजलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे कबूल केले की सध्या राज्य सरकारसमोर कॅश फ्लोचा म्हणजेच रोख रकमेच्या उपलब्धतेचा प्रॉब्लेम चालू आहे. हा कॅश फ्लोचा अडथळा निर्माण होण्याचे एक कारण समोर आलेलं आहे, ते म्हणजे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळवावा लागल्यामुळे इतर योजनांच्या पैशांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांनी हेही आश्वासन दिले की सरकार सकारात्मक असून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे कर्जमाफीबद्दल आहे. परवा दिवशी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भात काही क्रांतिकारक बदलांची घोषणा केली आहे. 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ मिळाला होता ती मर्यादा आता वाढवून 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की आत्ता अधिक शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची मदत मिळू शकणार आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाचे हप्ते भरतात त्यांच्यासाठी 2026 आणि 2027ची रक्कम भरणे बंधनकारक असल्याची एक अट होती. ही अट आता राज्य सरकारने पूर्णपणे काढून टाकलेली आहे. यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 50,000 रुपयाच्या अनुदानाचा लाभ अधिक सुलभतेने घेता येऊ शकतो. पण शेतकरी मित्रांनो, या बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण असले तरी आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे तो या निर्णयाच्या अंमलबजावणीचा. या कर्जमाफीची रक्कम आणि नियमित कर्जदारांचे प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचं आहे. अजून काही नवीन अपडेट असेल तर तुमच्या मोबाईलपर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवला जाईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला आणि शक्य असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.